महोदय, मंत्री महोदय, सभापती महोदय, राजन सिंह यांनी अतिशय सुंदर मराठीमध्ये ही लक्षवेधी मांडली, त्याबद्दल मी त्यांचं खास कौतुक आणि अभिनंदन करतो. महानगरपालिकेत कित्येक वर्ष विरोधी पक्ष नेता राहिला असल्यामुळे त्यांना मराठीवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि महानगरपालिकेच्या कारभारावर पण त्यांचं प्रभुत्व आहे. कारण महानगरपालिकेच्या कारभारावरती अंकुश ठेवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलंय. त्याच्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे त्यांच्याकडे कसली माहिती नाही हे SIT नेमण्यापेक्षा त्याला नेमलं असतं ना. अरे त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं असतं. नाही, मी म्हणतो मागणीच चुकीची केली तुम्ही SITची. अरे राजन सिंग कमिटी बनवायला पाहिजे होती किंवा राजन सिंग आयोग नेमायला पाहिजे होता. राजन सिंग आयोग आला असताना सगळं कळलं असतं. एव्हाना हे तुमचे सगळे छोटे छोटे, आणि प्रवीण दरेकर तुमच्या मताशी मी 200% सहमत आहे. काय छोटे छोटे मासे पकडताय. कुठलाही प्रस्ताव महानगरपालिकेचा त्याची एक पद्धत आहे. प्रस्ताव बनतो खाली, प्रस्ताव येतो डिपार्टमेंट वाईज आणि स्टँडिंग कमिटीच्या समोर येतो. स्टँडिंग कमिटीमध्ये सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात. 36 असतात की 26 असतात? 26. नाही, 26 असतात. त्या 26चा एक रेशो असतो. सत्ताधारी पक्षाचे किती, म्हणजे शिवसेनेचे किती, भारतीय जनता पक्षाचे किती, काँग्रेसचे किती, राष्ट्रवादीचे किती, असे सगळे मिळून असतात. हे तर बस मी काय चुकीचं बोलत असेल तर राजनचा आपण हस्तक्षेप करू शकता मध्ये. तर त्याच्यामुळे हे सगळं जे प्रोसिजरने झालंय, पण एवढं सगळं होऊन देखील भ्रष्टाचार झालाय. 2005 पासूनची ही मागणी आहे. हा विषय आला केव्हा? 2005ला ज्या वेळेला मुंबईत महापूर आला. महापूर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सगळी मुंबईची वाताहत झाली, तेव्हापासून मिठी नदीचा विषय आला. कारण त्याच्या अगोदर मिठी नदी एक नालाच होता. ज्या वेळेला पूर घुसला, राजनच्या घरात पाणी आलं, माझ्या घरात मिठी नदीचं पाणी आलं, तेव्हा आम्ही सगळे खडबडून जागे झालो. माझे 2-3च प्रश्न आहेत की याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. याच्या छोटे छोटे लोक जे पकडतायत, वरचे कोण लोक आहेत ते पण आले पाहिजेत. कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का? ऍडिशनल कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का? स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलशिवाय प्रस्ताव पास होतो का? स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन कोण कोण होते, प्रत्येक वेळेला कोण कोण होते, ते आता कुठे आहेत, त्यांचे मेंबर कुठे आहेत, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. माझं मत असं आहे, हा चौकशीचा जो स्कोप आहे, ज्याला नाही वाढवला नाही पाहिजे, त्याचा स्कोप 2005 पासून ते आतापर्यंत, कारण त्यांची जी लक्षवेधी आहे त्या लक्षवेधीत असं म्हटलंय की 2005 पासून आतापर्यंत 2000 कोटी रुपये खर्च झालेत. आता 2000 कोटी जे खर्च झाले आहेत ते काही 1-2 वर्षात झालेले नाही आहेत. ते 2005 पासून ते आतापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण स्कोपमध्ये 2005 पासून ते आतापर्यंत सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. काय झालं, कसं झालं, कुठल्या प्रोसिजरने झालं, प्रोसिजर कुठे बेंड झाल्या, त्या प्रोसिजर बेंड कशा झाल्या, हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे. कारण आता ED आली आहे, त्याच्यामुळे ते तर शेवटपर्यंत जाणार. फक्त एकच प्रवीण दरेकर जे म्हणतायत त्याच्याशी मी सहमत आहे की कोणालाही सोडू नका. याच्यात छोटे लोक घ्या, क्लार्क घेणार, इंजिनियर घेणार, यांना घेणार, अरे त्याच्यावरती आहेत ना सहाय्य करणारे, अगदी पोचा स्टँडिंग कमिटीपर्यंत. नाहीतर मग आता जसं तुम्ही सांगितलं ना ते खिचडीचं प्रकरण, त्या खिचडीच्या प्रकरणामध्ये ज्या कंपनीने खिचडी पुरवली त्याचा मालक बाहेर का, तर तो शरण गेला, मला घ्या ताब्यात म्हणून, आणि मॅनेजर आतमध्ये 1 वर्ष आतमध्ये जाऊन आला. अरे मग घ्यायचं तर मालकाला पण घ्या ना. हा अन्याय करू नका, हे राजकारण करू नका. घ्यायचेत ना सगळ्यांना घ्या, एकालाही सोडू नका. तुमच्या मताशी मी 100% सहज आहे. कमिशनर पण आला पाहिजे, जॉईंट कमिशनर पण आला पाहिजे, वॉर्ड ऑफिसर पण आला पाहिजे, DMC पण आला पाहिजे, सगळे आले पाहिजेत.
आणि कोण त्यांना आदेश देणारे असतील त्यांची पण चौकशी करा. आणि मग राजन सिंग यांनी जे सांगितलेलं आहे की 2000 स्कोप वाढवा, 2005 ते 2000 जो 23-24 पर्यंत जोपर्यंत SIT नेमली आहे तोपर्यंत सगळ्याची चौकशी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं ते पहिले उंदीर शोधा. ते उंदीर गेले कुठे? आता प्रसाद लाड यांची सिक्युरिटी कंपनी आहे. मायला सिक्युरिटी असताना एवढी टाईट जातात कुठे उंदीर? म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड यांना पण द्या. कारण आता कसं आहे की त्यांना गाळ कुठे गेला याच्यापेक्षा असं सांगितलं असं नाही, गाळ कुठे गेला हे तर शोधाच, पण हे उंदीर कुठे गेले ते पण शोधा. कारण काय गाळ तर कुठे ना कुठेतरी चौकशीत ना येईल बाहेर. हा, उंदीर आले तर घेऊ नका फक्त. माझं म्हणणं असं आहे की चौकशीचा स्कोप जो काय आहे तो वाढवा. आणि ह्या चौकशीमध्ये एकतर्फी चौकशी, आमच्या पक्षात आलाय म्हणून ह्याला सोडा, तुमच्या पक्षात आहे म्हणून त्याची फाशी द्या, असं करू नका. कारण मागचा पूर्व इतिहास तुमचा बघता जे ह्याचे मोरके होते ना, ज्यांना असं वाटत होतं की ह्या चौकशीत आपला बळी जाईल, ते सगळे तुमच्या छत्रछायेखाली आहेत सध्या. आणि तुमची छत्रछाया वापरू नका. कायदा सगळ्यांना कडक लावा. मुंबईकरांचा पैसा आहे, माझा देखील टॅक्स जातोय त्याच्यामध्ये, राजनचा देखील टॅक्स जातोय, प्रवीण दरेकरांचा टॅक्स जातोय, प्रसाद लाडांचा टॅक्स जातोय. त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा टॅक्स वाचवायची जबाबदारी किंवा त्याला न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. त्याच्यामुळे याचा स्कोप वाढवा. आणि माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्याय देऊन आपण कारवाई पूर्ण करा. आपलं अभिनंदन पुन्हा एकदा आम्ही या निमित्ताने याच सभागृहात करू.